मागील 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं होतं, परंतु आता कालपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे. आपण सध्या आहोत नांदेड शहरालगत असलेल्या या आसना नदीवर. आपण पाहू शकतो की हीच आसना नदी 2 दिवसापासून तुडुंब भरून होती. या आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती. आसना नदीच्या जे बाजूला जे शेती आहे, ती संपूर्ण शेती जे पाण्याखाली होती. एकंदरीत पाहता आसना नदी असेल, गोदावरी, पेनगंगा, मन्याड या नद्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. नदीकाठचे जे शेती आहेत किंवा गावांना देखील या पुराचा धोका निर्माण झाला होता. जवळपास जिल्ह्यात 3.5 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवलेला आहे. जे आता आपण पाहू शकतो की संपूर्ण हे जे पूर आहे ते आता ओसरण्यास सुरुवात झालेली आहे. नांदेड जिल्ह्याचं जे जनजीवन जे विस्कळीत झालं होतं ते आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे. आज अनेक नेते जे आहेत ते अशा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत आणि एक प्रशासन देखील या शेत शिवाराचं नुकसान जे झालेलं आहे त्याचं पंचनाम करण्यास सुरुवात करणार आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.